बातमी मुंबई गोवा महामार्गावरून। महामार्ग अद्यापही अपूर्ण आहे, मात्र या महामार्गावर टोल वसुली सुरू झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका सुरू झालाय, त्यामुळे प्रवासी आणि स्थानिकांमध्ये नाराजी आहे। अद्यापही महामार्गावरची कामं अपूर्ण आहेत, महामार्ग पूर्ण झाला नाहीये, मात्र टोल वसुली सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। आज माणगाव बायपास झालेला नाहीये, आज इंदापूर बायपास झालेला नाहीये, आज रोहा येथील रस्ता अर्धवट आहे आणि कोकणात जाताना असंख्य ट्रॅफिकला सामोरं जावं लागत आहे। तरी देखील सरकार या ठिकाणी टोल वसूल करून सर्वसामान्यांना त्रास द्यायचं काम करत आहे। हा टोल चालू करणं म्हणजे कोकणवासियांची चेष्टा आहे। या रस्त्याने खऱ्या अर्थाने गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड गाठलेलं आहे। 17 वर्ष अपूर्ण राहिलेला रस्ता आहे। आज सुद्धा रस्ता पूर्ण नाहीये आणि याला लेवल सुद्धा नाहीये प्रॉपर त्या रस्त्याला। आणि ते सुद्धा सोडा, मी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी करते की ह्या रस्त्याचा टोटल एस्टिमेट किती आहे आणि मग याला एक्स्ट्रा क्लेम किती दिला याची चौकशी झाली पाहिजे। मुंबई गोवा महामार्गावरून आपण जर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मुंबई गोवा महामार्गावर पहिला टोल नाका जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे। सध्याची ही दृश्य पाहता, ही दृश्य आहेत पेन नजदीक असणाऱ्या खाडपाड्या या ठिकाणी आजपासून जो आहे तो टोल वसुलीला जे आहे ते प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय वाटतं, एवढे सर्व खटाटोप करून हा टोल नाका जो आहे तो सुरू करण्यात आला, मात्र मुंबई गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण झाला नाही। खरं तर हा टोल एवढ्या घाईमध्ये का सुरू झाला याचं महत्त्वाचं कारण आम्हाला कळलं नाही, कारण अजूनपर्यंत रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत। तर ती पहिल्यांदा आमचा या टोलला विरोध नाही, पण ती कामं पूर्ण करा, नंतर तुम्ही हा टोल चालू करा। तुम्हाला काय वाटतं, या सर्व घाईघाईत हा टोल नाका सुरू झाला त्याबद्दल? तर त्याच्याबद्दल आता जोशी साहेबांना तेच माझंही म्हणणं आहे की हा टोल नाका सुरू होत असताना इथल्या स्थानिक लोकांना इथे कामधंदा मिळायला पाहिजे, हेच आमचा हेतू आहे। आणि राहिलं प्रश्न समजा कोणाला टोल नाका नावं ते तर आम्ही आमदार साहेबांशी बोलून त्याचा पत्रव्यवहार चालू आहे, ती पुढे प्रोसेस होणार आहे, पण आम्हाला विकासाला काय आमचा विरोध नाही। आपण पाहिलं तर स्थानिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे, मात्र अर्धवट स्थितीत असणारी कामं पूर्ण झाली नाही आणि त्यामध्ये हा टोल नाका चालू केला आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली आणि नाराजी देखील या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। अजेश नाटकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।